अहंकारावर मात्र नक्की विजय मिळो. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेत ही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हताश, हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोहून पडलेला तो म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान दिसेल असं आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत, आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, आणि दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तरी पण श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बरस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. स्वामी राया, मित्रांनो, आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काहीही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचा कारण माहीत नसते. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचं ढंग विसरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजरित्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. स्वामी महाराजांनी आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी एक मोलाचा संदेश दिला आहे. स्वामी म्हणतात, जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन त्याचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, अभी जिंदा है, ही स्वामीवाणी केलेली आहे. स्वामींनी हे अभयवचन दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल,
तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करूनच द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहण्याचे आहे. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचे योग्यक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष, ही तुमची इच्छा, माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचण्यासाठी ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. स्वामी म्हणतात, कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदले. स्वामी म्हणतात, तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावर विश्वास ठेवा. हास्यामागे लपलेले दुःख, रागवण्यामागे असलेले प्रेम आणि मौनाचं कारण. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असतो. कितीही दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. स्वामी म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटेल ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. देव म्हणतो, तुम्हाला स्वतः कळत नाही इतके तुम्हाला मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुम्हाला हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो. कितीही संकट आले तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर मार्ग सापडत नसेल तर स्वामींना वर विश्वास ठेवा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. तेथे परमेश्वराचं वास्तव्य असते. देव म्हणतो, कर्म चांगले करा. या जगात कधीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीच युग चालू आहे. कोरोनावर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार. कुणी रोज आईने तर कुणी मानहारीने. स्वामी भक्तांनो, हा अनुभव एकदा मुंबईच्या डॉक्टर नेरकरांनी सांगितला होता. त्यावेळी माऊलींच्या डोळ्यात पाणी आले होते.
एक आजीबाई स्वामी भक्त होत्या. रोज देवपूजा त्याच करीत. एक दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून सुनेला पूजा करण्यास सांगितले. पूजा करता करता तिच्या हातातलं मूर्ती पडली असे ऐकताच आजी ताडकन उठल्या आणि त्यांनी पटकन देवघरात धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या. माझे स्वामी पडले, डॉक्टरांना बोलवा. सर्वांनी समजूत घातली पण ते ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांच्या मनाजुळीसाठी डॉक्टरांना बोलवले. मूर्ती तपासली आणि म्हणाले, तुमचे महाराज ठणठणीत आहेत आजीबाई. अरे कसा डॉक्टर आहे तू, ते कानातलं लावून बघा ना. त्याच्या समजुतीसाठी तेही एलं आणि काय आश्चर्य, मूर्तीतून त्यांना हृदयाचे ठोके ऐकू आले. डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले. यालाच म्हणतात श्रद्धा. स्वामींना त्या आजी करता मूर्तीत यावे लागले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितल्या जात नाही. बी शेतात पडते, त्या तोंडातून मोड यायचा असतो. ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरती असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ती योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचे सतत स्मरण करावे. स्वामी म्हणतात, माझ्या मार्गावर पाऊल ठेवूनच तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेरचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कडू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष दिले तर सांग. माझ्यावर विश्वास ठेव. तुला मूल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून बघ. ज्ञानाचे मोती भरले नाही तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त करेल. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांती दूत बनवेल. तू स्वतःला स्वामींना समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवल्या तर बघ. स्वामी म्हणतात, माझं कीर्तने करून बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर सांग. तू माझं बनून तर बघ. प्रत्येकाला तुझा नाही बनवला तर बघ. नामस्मरण सर्व प्रार्थनेचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. देह सुखी तर मी सुखी, देह दुखी तर मी दुखी, अशी सामान्य माणसाची अवस्था असते. प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकले नाहीत. नामस्मरणाने देहवृद्धी कमी होते. म्हणून सतत नामस्मरण मनुष्य प्रारब्धाने भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामस्मरणाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामस्मरणाचे फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाहीसे करते, दिशाहीन माणसाला तारते. नामस्मरण सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. आनंदमय अशा श्री स्वामी समर्थ महाराजांचे सानिध्य त्यांच्या स्मरणाले लाभते आणि त्यांची कृपा व्हायला वेळ लागत नाही. अखंड नामस्मरण करणे यालाच मोठा पराभक्ती म्हणतात. स्वामींच्या नामस्मरणाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट होणे हेच कलीचे मुख्य लक्षण आहे. त्याच्या मुळावर घाव घातल्याने काय स्वामींचे नामस्मरणाने होते. म्हणूनच सतत श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहा. नामस्मरण करणाऱ्या कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. ज्याच्या अंतःकरणात स्वामींचे स्मरण असते तिथे स्वामी महाराजांना यावेच लागते. त्यांच्या शरीरात सत्वगुणांची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा परब्रह्माच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र हेच महाराजांचे नाव. त्यांचे अखंड स्मरण करताना कोणत्याही उपचाराची गरज लागत नाही. रोगी निरोगी, विषण अडाणी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जात गोत, धर्मग्रंथ,
यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही. स्वामींनीच नाम स्मरणाशिवाय इतर कोणत्याही साधनाला शक्तिबळ, पैसा यापैकी कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. अत्यंत अपाधिरहित घेऊन घेतले तर त्यात आपल्याला प्रेम वाटेल. आपण उपाधिरहित घेणे. नामस्मरण केवळ नामस्मरणाकरता, स्वतःच्या कल्याणाकरताच घ्यावे. जगातल्या दुसऱ्या कशासाठीही घेऊ नये. नामस्मरणाचा संबंध आपल्याला इच्छा अपेक्षांशी ठेवू नये. केवळ स्वामी महाराजांसाठी नामस्मरण केल्यास मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. मन अंतर्मुख झाल्यावर हृदयाला आनंद सापडतो. सेवकांच्या 3 गोष्टींकडे लक्ष द्यावे. आचरण शुद्ध असावे. 2. नामस्मरण अखंड चालू राहण्याचा मनात रूढ धरावा. 3. माझा सांभाळ करणारे कोणीतरी म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आहे ही जाणीव ठेवावी. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपले लक्ष लागेल म्हणजे आत्मज्ञान आपोआपच होते. अखंड नामस्मरण करण्याची इच्छा होणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे. अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता केलेले स्मरण उपयुक्त ठरते. भगवंत हा सत्ताधीश पण एका बाबतीत तो भावनिक होतो व सहन भडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामस्मरणाच्या बाबतीत परब्रह्माची होते. तर प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत म्हटल्याशिवाय श्री स्वामी समर्थ कृपा शक्य नाही. व्यवहारातही आपला हा अनुभव आहे. समजा आपल्याला एका गावात जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो. जिथे जायचे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का? म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव न आठवले तर काहीही उपयोग नाही. म्हणून तसेच बाकी सर्व केले पण नामस्मरण केले नाही तर काहीही उपयोग नाही. नामस्मरण महत्त्वाचे आहे. नामस्मरण करताना परब्रह्माची प्राप्ती होणार ही खात्री असावी. नामस्मरणाची गरज 2 गोष्टींसाठी, एक परब्रह्माचे स्वरूप करण्यासाठी, दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. घरात सर्व गोष्टी तरी सुद्धा आपल्याला काळजी व तळमळ असते. म्हणून दुःखाचे खेर स्थान समजण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. भगवंताशिवाय आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नामस्मरण जरुरी आहे. भगवंताच्या दर्शनानंतर नामस्मरण आपोआप होते. आरंभापासून शेवटपर्यंत नामस्मरण महत्त्वाचे असते. नामस्मरण करताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणावाचे आहे असा भरवसा ठेवावा. भगवंताचे नामस्मरण हीच परब्रह्म स्वरूप सद्वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवमुक्त होय. जे काय साधायचे ते हेच इतरां गोष्टींच्या स्वप्नासारख्या समजण्यात भगवंताच्या सतत नामस्मरणाचे जसे देशाशी ताताध्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले ताताध्य आहे. आपण शारीरिक सुस्थितीत असतो, नामस्मरण अधिक होते. आरोग्य किंवा असा काही बिघाड झाला की आपले सोर लक्ष चित्त तिकडेच जाते, कारण आपले स्मरण हे वरवरचे असते. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील. पहिली पायरी सुस्थितीतले वरवरचे स्मरण. दुसरी पायरी स्वामी महाराजांशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव ठेवून संकटसमयी त्यांचे स्मरण करणे. तिसरी पायरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यापैकी वरवर स्मरण करणाऱ्या आम्हाला संकटेत नकोच असे म्हणतो तर साधू संत आम्हाला संकट येऊ देत नाही असे परब्रह्माजवळ मागतात. कारण खरी भिस्त कोणाजवळ हे संकट काळीच कळते, त्यावेळी खरे स्मरण होते. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना कधीतरी आपल्याला होते, पण कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही. आपली वृत्ती अशी झाली की आपल्या आचरणात येईल, महाराज करता आणि करविता आहे ही भावना दृढ झाली की आपण प्रत्येक गोष्टी त्यांना नाही, ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्यांना आवडेल असे आपण वागू नये. जो स्वामी महाराजांचा झाला
त्याला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. विषयाचा आनंद हा व्यसनासारखा आहे. ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्ती दुःखी होतो. मी स्वतः आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद घेता येईल. नामस्मरण हाच आपल्या प्राणकौरांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावी, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा, त्यांच्या तसे करण्याची मला दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरुरी आहे, पण तसे करण्याची मला बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न मिटेल. परंतु नसेन होतो पुढे युद्ध झालेस हे आपणास विदित आहेच. ती स्थिती रावणाच्या बाबतीत दिसेने, म्हणून सद्गुरूरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पलटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त श्री स्वामी समर्थ या नावात आहे. म्हणून अनन्य होऊन ते आपण होऊ द्या. एखाद्याचा हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे तर उपयोग नाही. या उलट बाकी सगळे आहे, पण प्राण नाही तरीही उपयोग नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्राचे स्मरण प्राणासना समजावे. बाळी व्याप शरीराचा इंद्रियांप्रमाणे मानावा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण चुकाने तर प्राण गमावल्यासारखेच आहे. नामस्मरण सांभाळून इतर गोष्टी कराव्यात. ते न सांभाळता इतर गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याण होईल, नाहीतर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व भ्रमातच आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे अखंड नामस्मरण करा एवढेच सांगणे आहे. श्री स्वामी समर्थ रात्री झोपेत जर भयानक व वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना एक वेळ श्री काळभैरवाष्टक वाचून करून झोपावे. वाईट स्वप्न पडत नाही. मित्रांनो, स्वामी आज तुम्हाला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहे. फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून ऐका आणि समजून घ्या. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट नक्कीच टळेल. आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. तुमच्या एका शेअरने कुणाचे आयुष्य बदलू शकेल. कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल. म्हणून नक्की शेअर करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, कुठलाही काम तुझ्या जीवनापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्याच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. करून जमेल झेपेल तेवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने व झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. अति खर्चावर आवर घाला. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचा आनंदही वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्हीच ठरवा. कितीही ताण असला तरी, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत, आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि त्यांच्या तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहेत. ते चिमणी जीव यांना तुम्ही जिवंत नितांत गरज आहे त्यांची, याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ, आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहीत असतं आणि तरीही आपण धावतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. म्हणून माझ्या बाळा, जीवनात काम, कर्म महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आजचा दिवस उद्या नसेल. काळाची किंमत जाणून घ्या आणि प्रत्येक दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्या. वेळ निघून गेल्यावरच वेळेची किंमत कळते आणि नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. तुला वाटत असेल
की तुझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ नको यावी तर आत्ताच सावध हो. काळाचे वेळेचे महत्त्व समजून घे. काळ हा सर्वश्रेष्ठ आहे. तुमचा एक एक सोन्यासारखा दिवस मोबाईल बघण्यामध्ये, इकडे तिकडे फिरण्यामध्ये आणि लोकांची निंदा करण्यामध्ये व झोपण्यामध्ये वाया घालवू नका. एका दिवसाची किंमत त्या विचारा जो मरणाच्या दारात उभा आहे, जो एक दिवस जास्त जगण्यासाठी तडफडत आहे. वेळेत सावध व्हा. आज तुमच्याकडे ही वेळ आहे, उद्या नसेल, उद्या पश्चाताप होईल. असं करू नका. आजची कामे उद्यावर टाकू नका. आयुष्यात जे करायचं आहे ते आजच करा, आत्ताच करा. कोणास ठाऊक उद्या तुम्हाला ही वेळ मिळेल का नाही ते. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी लागणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. कठीण प्रसंगात आणखी दुःखी राहण्यापेक्षा आता येत्या उठता बसता कोणाच्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करा. तुझ्या प्रत्येक संकटात मी धावून येईल. माझ्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंताने दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताची झालोच नाही. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतावर अर्पण होणारच नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसेच प्रपंचात सुख मिळवणे हे म्हणणे वेडेपणाचे आहे. आपण आपले शक्य तितके कर्तव्य केलेच पाहिजे आणि मग स्वामी महाराज पाहून घेतील असे म्हणून आनंदी राहिले पाहिजे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार, तो म्हणजेच परमेश्वर. आपले स्वामी महाराज हे कधी विसरू नका. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चला. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी म्हणतात, सगळं मिळतं पण वेळ आणि माणूस परत मिळत नाही. हे कायम लक्षात ठेवा. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. तुम्हाला जसं पाहिजे तसं होईल. वेळ खराब आहे, आयुष्य नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटे नक्कीच दूर होतील. श्री स्वामी समर्थ. लोक म्हणतात दुःख सांगितल्यावर कमी होते, पण इथे तर दुःख सांगितल्यावर लोक मजा घेतात. प्रत्येकाशी चांगलं वागणं ही माझी सर्वात वाईट सवय ठरवली. तुमच्याकडे फक्त पैसे असले पाहिजे, कारण इथे कोणालाही भावनांची पर्वा नाही आहे. जो माणूस त्याच्याकडे असल्या ही भावनांची पर्वा नाही, गोष्टीकडे समाधानी नाही, त्याला भविष्यात मिळवणारच गोष्टी पाहून कधीच समाधान मिळू शकत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना मौल्यवान बनवले तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्थ व्हाल. तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल तितके लोक तुमच्यावर जबरदस्ती करतील. वाईट काळ तुम्हाला कुमकुवत व्हायला नाही, चॅम्पियन व्हायला शिकवत आहे. आपल्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की समोरची व्यक्ती आपली फुरसतमध्ये आठवण काढते आणि आपण मात्र त्यांच्या आठवणीत वेडे होतो. प्रेम हे आश्वासनानंतर नाही तर भावनांवर अवलंबून असते. आनंदी दिसण्याच्या नादात मनुष्य आणखी दुःखी दिसतो. एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू दे, पण सर्वात पहिली ती तुमचा फायदाच बघते. नवीन नात्यात बांधल्यानंतर जुनी नाती अनेकदा तुटतात. कोण कोण खोटं इतक्या विश्वासाने बोलतात की आपल्याला समजतच नाही की समोरची व्यक्ती आपल्यासोबत खोटं बोलत आहे. त्यामुळे सावध राहा. लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं, पण तोच दिवस तुटण्यासाठी एक क्षण हे पुरेसा आहे. या जगात बदलेल तर निश्चितच आहे. कोणाचं मन बदलल तर कोणाचे दिवस. त्यात सर्व काही विसरायला शिका. साहेब, उगाच तुमचा फायदा आहे, कारण हे जग पण तुमच्या बरोबर हेच करणार आहे. एका वेळेनंतर एकतर आपलं दुःख संपून जातं किंवा मन आपण स्वतः संपून जातो. त्याच्याच पायांना चरण स्पर्श केला पाहिजे. ज्यांनाच आचरण पवित्र आहे
कुणाची तरी आपल्याला सवय लागणं ही गोष्ट प्रेमापेक्षाही खतरनाक आहे. जी गोष्ट मनुष्याला सहजपणे मिळालेली असते त्याची तो कधीच कदर करत नाही. फक्त स्वार्थी हेतूने बनलेली नाती खूप लवकर तुटली जातात. गर्व आणि अहंकार या दोन गोष्टींमुळे आपण आपल्या जवळची नाती बिघडवत असतो. मनुष्य कधीच गर्दीत हरवत नाही. मनुष्य तर तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा असतो. काही व्यक्ती असे असतात जिथे खूप जायला राग यायला पाहिजे तिथे रडत बसतात. मी कधी कुणाला अनुभवलंच नाही ज्यांना मी जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम मला कधी मिळालंच नाही. कुणाला कधीतरी माझी कमी भासेल असे देवाने मला बनवलेच नाही. तुम्ही कितीही मनापासून नातं टिकवण्याचा प्रयत्न करा, पण बदलणारा व्यक्ती बदलतोच. कपडे मॅचिंग केल्यावर फक्त शरीर सुंदर दिसतं म्हणून मन सुंदर करा. खोट्या आशा दाखवण्यापेक्षा बेस्ट हे आहे की तुम्ही त्या गोष्टींना सरळ नकार देऊन टाका. आयुष्यात हे गैरसमज चुका करण्यापेक्षा वाईट आहे. जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या. दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घ्याल तर कायम दुःखी राहाल. आयुष्य तर आपलं असतं, पण इथे दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. लांब धागे आणि लांब जीव फक्त समस्या निर्माण करतात. धाग्याला गुंडाळून आणीत जा. जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे. होऊन गेलेला काळचा दिवस हे तुमच्या डोक्यात आहे, पण उद्या येणारा नवीन दिवस हे तुमच्या हातात आहे. काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एका थेंबाप्रमाणे आपलं आयुष्य आहे, पण आपल्यातील अहंकार एखाद्या समुद्राप्रमाणे आहे. भूतकाळ कधीच परत येत नाही, पण भूतकाळात लोकांनी केलेली वागणूक नेहमी लक्षात राहते. लोकांना कडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर नेहमी दुःखी राहाल. ही नाती सुद्धा अजब असतात. त्यांची सुरुवात विश्वासारित्या होत नाही आणि शेवट फसवल्याशिवाय होत नाही. विश्वास तर आपल्या श्वासानं वर देखील नाही, आणि तोच विश्वास आपण सर्वांवर ठेवून बसतो. जो तुमच्या भावना समजावून घेऊनही तुम्हाला दुखवतो तो कधीच तुमचा असं असू शकत नाही. तुमचा विश्वास खडकाला हादरवू शकतो आणि तुमची शंका तुमच्या नात्याला खडक बनवू शकते. तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात, तर असा विचार करा की मी एकटाच पुरेसा आहे. जास्त राग आणू देऊ नका. फक्त प्रत्येकासाठी शांत राहा. तुम्हाला कोण समजून घेतं हे नक्कीच पहा. मग समजेल कोण आपला आहे आणि कोण परक. एक वेळ अशीही येते जेव्हा मनुष्य किती दुःख सहन करू शकतो. रागवण्याचा हक्क आपलीच माणसं देत असतात. अनोळखी व्यक्ती समोर हसावंच लागतं. कोणावर तरी प्रेम करणं चुकीचं नाही, पण एखाद्याला फसून त्याला सोडून देणं चुकीचं आहे. जेव्हा मी बुडलो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटलं की कशी विचित्र व्यक्ती आहे, जो कोणालाही स्वतःला वाचवायला बोलवत नाही. जो मनुष्य नेहमी शांत असतो तो म्हणतो की त्याच्या मौनातही सर्व काही आहे. खरे प्रेम अनेकदा चुकीच्या लोकांवर होते. जिद्दीची एकच गाठ सुटली तर सर्व गुंतलेली नाती सुटू शकतात. धीर धरणं देखील खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण ते शिकतो तेव्हा कोणतीच इच्छा बाकी राहत नाही. एकदा करून बघा. चांगली माणसे आनंद घेतात, सुख देतात आणि वाईट माणसं अद्दल घडवतात. हे असं युग चाललेलं आहे तिथे प्रत्येकजण धर्माच्या लढण्यास तयार आहे, परंतु धर्माच्या मार्गावर चालण्यास तयार नाही. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. तुमची वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमची वेदना समजू शकते. ज्यांना तुम्ही तुमची समस्या मांडता त्यांच्यासाठी अनेकदा तुम्ही विनाकारण नाराज असता. इतरांच्या आयुष्यात तुमची जागा शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रत्येक नातं खास असतं यावर विश्वास ठेवू नका. इथे स्वतःसारखा दिसणारा प्रत्येक माणूस शेवटी फसवणारच निघतो. जीवनात असा ॲटिट्यूड ठेवा, जो जसा आहे त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगा. जो माणूस तुम्हाला वाईट काळात सोडून गेला तर समजून जा की तो कधीच तुमच्या सोबत नव्हता. जेव्हा केव्हा मी त्याला संधी दिली तेव्हा तेव्हा त्याने माझी फसवणूक केली. तक्रारी नाही, आदर असतो. त्यामुळे ती प्रत्येकाची केली जात नाही. आज भीती जखमाने नाही तर माणसाच्या आसक्तीवरून होते.
इतरांना जे वाटते त्यापेक्षा जास्त करणे हे तुमचे एकमेव यश आहे. आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीतून उभे राहावे लागते. गर्दी तुम्हाला धीर देते, पण तुमची ओळख हिरावून घेते. एखाद्याला गमवायची भीती ही जगातील भीती सगळ्यात मोठी भीती आहे. ज्यांनी कोणाला गमावले आहे तेच ही गोष्ट समजू शकतात. असं म्हणतात की सोडणारे कसेही सोडून जातात, त्यांना कारण लागत नाही, पण जे खरे असतात ते कधीच आपल्याला सोडू शकत नाही. माग आपली परिस्थिती कशीही असो, मी पाहिले, मन दुःखी झालं की चेहऱ्यावरचा रंग निघून जातो. प्रेम खरे असेल तर आठवणी खूप दुखावतात. कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण तुम्ही विचार करता तितके लोक तुम्हाला महत्त्व देत नसतात. काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले, कारण जेव्हा जेव्हा मी ज्यांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले. फक्त वेळेला एकदा विचार करा की आपल्याला झालेल्या जखमा खरंच बऱ्या होतात का? एकटे पडलेल्यांना हे सांगणे महत्त्वाचे आहे की आपण एकटेच आपल्यासाठी पुरेसे आहोत. शरीराला झालेल्या दुःखापेक्षा मनाला झालेलं दुःख कितीतरी पटीने जास्त दुखावतं. म्हणूनच तुमचे हृदय आनंदी ठेवा. हे प्रेम विषापेक्षाही भयंकर आहे. जर कुणी थोडंसं जरी चाकलं असेल तर त्याला जिवंतपणे मृत्यू आल्यासारखं वाटलं असेल. जर तुम्हाला या जगात जगत असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्ध द्यायला शिका, कारण इथे फसवणूक द्यायला वेळ लागत नाही. मित्रांनो, ही जी लोक आहेत ना, जी आपल्याला खाली आणून पाहत आहेत, खरं सांगायचं झालं तर त्यातील 90% आपले लोक असतात. फक्त फरक समजून घ्या की तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत. नातं तेच टिकतं ज्या दोघांमध्ये एकमेकांना जमवण्याची भीती असतं. कुणी आयुष्यात भेटत नसतं. कोणाकडून धडा मिळतो, कोणाकडून ज्ञान मिळते. चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा योग्य दिशेने आरामात चालले कधीही चांगले. जीव कडू आहे, हृदय साफ आहे. कोणाचे कधी बदले आहे हे माझ्याकडे सर्व हिशोब आहे. बदललेला काळ आणि बदललेली माणसं कधीच कोणाची नसतात. परिस्थिती बदलणारा मित्र ठेवा, परिस्थितीनुसार बदलणारे लोक आयुष्यात ठेवू नका. स्वतःच्या तत्वावर मरणे हा देखील न्याय आहे. मला कोणाच्या सावलीत जगण्याची इच्छा नाही. जी लोक समस्यांचे गुलाम होतात ते स्वतःचे भाग्याची कधीच घडू शकत नाही. या जगात 71% पाणी आहे, तरीही लोक प्रेमात बुडाले आहेत. एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजेच त्याला पुन्हा अनोळखी बनवणे. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतील तेव्हा खूप काही ऐकावे लागते, खूप काही सहन करावे लागते. धीर धरा. कधीतरी सर्वोत्तम मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीमधून जावे लागते. पैसा आला की आदरही येतो, पण लक्षात ठेवा, आदर पैशांनाच आहे, तुमचा नाही. तमाशा करा माझा स्वभाव नाही. मला सगळं काही माहीत आहे, पण तरीही मी गप्प राहिलो. तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटावं असं वाटत नाही. आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता माझ्या आनंदाने माझा स्वतःचा जीव घेतला. मजबूत लोक रात्री अनेकदा रडत असतात. आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगले पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी सिंहालाही सरकशीत नाचावे लागते. माझा सहनशीलतेवर आश्चर्य वाटणाऱ्याला सांगा, ते अश्रू जमिनीवर पडत नाही, ते हृदय फाडतात. कोणते नाते आणि कोणते प्रेम इथे कुणीच कुणाची साथ शेवटपर्यंत निभावत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक होते तेव्हा ती व्यक्ती कधीच कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. मला कोणीतरी विचारलं की वेदनेची किंमत काय, तेव्हा मी त्याला सांगितलं, मला माहीत नाही, कारण मला तर सर्व वेदना फुकट मिळाल्या आहेत. फक्त काही लोकांवर जास्त विश्वास ठेवला होता, हेच मोठी चूक झाली. मृत्यूनंतर केलेली प्रशंसा आणि दुखावल्यानंतर केलेली माफी या दोन्ही गोष्टींचा काही अर्थ नाही. अडचणी आपल्या कमकुवतपणा सिद्ध करत नाही, पण आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. जोपर्यंत आपल्याला निवड करावी लागत नाही तोपर्यंत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजत नाही. कितीही भयंकर आहे हे सगळं प्रेमाने दिलेली शिक्षा ही ओझ्यासारखी वाटते. हे जीवन जगू नये, मरावेसे वाटते. तुटलेले लोक सहजरित्या एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. एकटा फिरतो पण कोणाच्या मागे जाऊ शकत नाही. तुमची खोटी आश्वासने काढून टाका. पुढच्या प्रेमात त्यांची तुम्हाला गरज भासेल.
अनेकदा तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांना स्पर्श करण्याचाही अधिकार आपल्याला नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की तिथे तुमचे महत्त्व नाही. ज्या व्यक्तींच्या जीवनात कमीत कमी तक्रारी असतात तोच आनंदी राहू शकतो. तुम्ही कितीही चांगले माणसं झाला तरी कोणाच्या तरी कथेत तुम्ही नक्कीच वाईट असता. तुम्ही ओझं बनलात तरी स्वतःची खाली टाकू शकता. बोलायला वेळ नाही मन असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही मला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसणंही रडणंही कुणाची तरी सवय लिहायला वेळ लागत नाही, पण सवय संपवायला सगळं आयुष्य निघून जाते. पहिल्या दृष्टिक्षेपात फक्त आसक्ती जन्माला येतं. प्रेम हळूहळू होते. माझी इच्छा आहे कधीतरी या जगाला समजेल की जे शांत राहतात त्यांनाही खूप त्रास होतो. उदंड आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला सर्व काही मिळते असे नाही. सर्व गोष्टी मान्य करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्यात काहीच अधिकार नाही. एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असलीच पाहिजे जेणेकरून जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल विचारेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सत्य सांगू शकाल. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवरच सोडून दिले पाहिजे. आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे. कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्या व्यक्तींना त्यांचे महत्त्व कमी असते. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतो, हे फक्त तुमचे मत आहे. कारण ज्याचा आपण आदर करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणे अशक्य आहे. होय, मी कबूल करते की मला थुकत्या कशा करायच्या हे माहीत नाही, पण लक्षात ठेवा मला सर्व काही समजते. तूच आहेस, तूच राहणार. आजकाल अशी खोटी स्वप्ने लोक दाखवतात. हे जीवन आहे माझ्या मित्रांनो. इथे तुम्हाला जोडणारे आणि तोडणारे देखील भेटतील. कुणाला तरी डिप्रेशन येणे हा विनोद नाही. खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो जेव्हा त्याच्यावर डिप्रेशन येतं. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नये. जे तुमची कदर करत नाही त्यांनी पश्चाताप करावा. एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की ज्यांना तुम्हाला गमवायचं वाईट वाटलं पाहिजे. या जीवनात शेवटपर्यंत कोणीही साथ देत नाही. जे तुम्हाला सांगतात की ते तुम्हाला कधीच सोडणार नाही, नक्की ते तुमची साथ सोडणार आहे. त्यामुळे थोडं थांबवून वागा. आपल्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो. वेळ बघून प्रेम केलं जात नाही. काही चुका अशा असतात ज्या आयुष्यभर भरून काढता येत नाही. श्वास गुदमरतो जेव्हा कोणी मनात राहतो पण सोबत राहत नाही. जो दुसऱ्यांमध्ये शांती शोधतो याच्यापासून शांती नेहमीच दूर जाते. जो स्वतःमध्ये शांती शोधतो त्याला नक्कीच शांती मिळते. तू पण, मी पण आणि हे प्रेम सुद्धा. हळूहळू सगळं काही शांत झालं. मनापासून एखाद्याला जीव लावल्यानंतर आजकाल फक्त फसवणूकच होते. त्यामुळे सांभाळून. जिथे आपली कदर नाही, जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही. मग ते कोणाचे घर असो की कोणाचं हृदय. आयुष्य कसं जगायचं हे कळतं होतं, पण चूक अशी घडली की काही चुकीच्या लोकांना आपण आयुष्यात स्नान दिलं. मला फक्त एखादी व्यक्तीशी देणं घेणं होतं, पण शेवटी तीही व्यक्ती फसवणारी निघाली. जो तुमची खऱ्या मनाने काळजी घेतो त्यालाच तुमच्यावर रागवण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार आहे. माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो स्वतःबरोबर असून देत नाही. चुकीच्या लोकांसमोर डोके टेकतो. फसवणूकही करण्यापेक्षा एकटे राहणे चांगलेच. गर्व दारूसारखा असतो. तुमच्याशिवाय सगळ्यांना कळेल की तू सडला आहेस. शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. ही बदलण्याची वेळ आली आहे. सध्या सरळ माणसाला कधी फसवू नका, कारण वरचा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर वाकड्या पद्धतीने देऊ शकतो. गर्व हा दारूसारखा असतो, कारण तुमच्याशिवाय सगळ्यांना कळेल की तुला आता चढली आहे. खोटे प्रेम करून त्याच्या इच्छेशी कधीही खेळू नका, कारण कधी कधी तुटलेल्या मनाला सावरायला पूर्ण आयुष्य कमी पडतं. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दात विष आहे. पूर्वी फरक पडायचा, आता काही फरक पडत नाही. इथे प्रत्येक माणूस प्रवासी असतो. एक दिवस तोही आठवणीतून निघून जातो. शहाणा तो नसतो ज्याला कसे बोलावे हे माहीत असते.
खरा शहाणा तर तो असतो ज्याला कुठे गप्प बसायची आहे हे देखील माहीत असते. रडण्याची वेळ गेलीच आहे, आता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यक्षात मिळवलेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगात दिलेली साथ किती पटीने चांगली असते. तुम्ही फक्त उत्तर द्यायला शिका. जग स्वतःहून शांत होईल. चूक करण्यासाठी योग्य वेळ नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते. आज माझ्याकडे पाठ फिरवणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी लायसीन उभा आहे. कधी कधी काही करू गोष्टी, काही नाती रोखून ठेवण्याने तुमचे खूप नुकसान होऊ शकते. म्हणून आता एक सल्ला घ्या, त्यांना सोडून द्या. काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतःच कमकुवत होते. जमाना अशा स्थितीवर येऊन थांबला आहे की त्यांना मदत करायला जाऊ तोच माणूस पाठीमागून वार करत आहे. वेळ लागेल पण सर्व काही बरोबर येणार आहे. आपल्याला जे हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे. हे दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. जर तुम्ही अनोळखी व्यक्ती लोकांमध्येच असाल तर ठीक आहे, कारण ओळखीची लोक तुमचा जीव घेतात. आजकाल काही लोकांची हृदय मुलं अशी खेळणे तोडतात तशी अगदी तोडून टाकतात. जेव्हा तुम्ही अज्ञानी होता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेता. आता तुम्ही शहाणे झालात तेव्हा जीवनाचा तुमचा आनंद घेत आहे. ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते तर त्या धाग्याला कधी तोडू नये. साहेब, आम्ही भारी नाही पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. तो कितीही खास असेल तरी काळाबरोबर सर्व काही बदलते. त्यामुळे वेळेत सावध व्हा. आम्ही जेवढ्या वेदना सहन केल्या आहे तेवढ्या दुःखात तुम्हाला 100 मरण आले असते. तो समाज, जे संबंध ही नाती लवकरच संपतात, जिथे लोक फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात, नेहमीच आपला दोष असतो असे नाही. लक्षात ठेवा, जे कधी तक्रार करत नाही त्यांनाही वेदना होतात. काही जण बोलण्याने अनेकदा नाते तुटते. एकतर बोला किंवा मग तर लढा. नीट विचार करूनच निर्णय घ्या. इथे सहानुभूती घेणाऱ्याला हृदय दुःखी व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा नात्यात शब्दांच्या सीमा तुटू लागतात तेव्हा समजून जा, नात्यांचा शेवट निश्चित आहे. माणसाने एकदा चूक केली, दोनदा चूक केली तरी काही फरक पडत नाही, कारण चुका या माणसाकडूनच होतात. त्याच माणसाने जर तिसऱ्यांदा चूक केली तर त्याच्यापासून दूरच. जर तिसऱ्यांदा चूक केली तर गेलेलं बरं असतं, कारण त्याच्या चुका नसून ती त्याची सवय झालेली असते. नातं 1 वर्ष जुनं असो किंवा 10 वर्ष जुनं असो, ते तुम्हाला तुटायला काही क्षण लागतात. तुम्ही उत्तर द्यायला शिकाल, लोक स्वतःच्या लायकीत राहायला शिकतील. आयुष्यात काही गोष्टी इतक्या बिघडतात की त्यांना कधीच दुरुस्त केलं जाऊ शकत नाही. दिलेल्या शब्दांना आणि आपल्या वाईट परिस्थितीत कामी आलेल्या व्यक्तींना कधीच विसरू नका. काही व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्यात बदलून टाकतात, मिळाल्यावर देखील आणि न मिळाल्यावर देखील. कोणाच्या येण्याने आणि कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं, फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो. लोकांना घाबरणं आता सोडून द्या, कारण लोक नाही तर परमेश्वर आपल्याला इज्जत देतो. संपूर्ण ताफ्यांचा मीच सांभाळ केला आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात घर करू नये. जमाना बदलला तर आपल्याला काही फरक पडत नाही. फरक तर तेव्हा पडतो जेव्हा आपलीच माणसं बदलतात. मृत झालेल्या व्यक्तीसमोर रडणारे हजारो लोक भेटतील, पण जे जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही व्यक्ती भेटणार नाही. राग, सुख, लोभ आणि अपमान हे घोरण्यासारखे आहे. जेव्हा दुसरे करतात तेव्हा आपल्याला राग येतो, पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही. आजकाल सगळे हेच सांगतात की आम्हाला वेळ भेटत नाही. समजतच नाही की व्यस्त का झाली आहे. की माणूस एक वेळ मी माझं आयुष्य असंही जगलो आहे, जिथं मी रडत असताना स्वतःच स्वतःला शांत केला आहे. आरशात चेहरा आणि जगात आनंद फक्त दिसत असतो, पण असं काही होत नसतं. आपण ज्यांची जितकी काळजी करतो शेवटी तीच लोक आपल्याला दुःख देऊन निघून जातात. विश्वास ठेवा, पण कोणावरही विसंबून राहू नका, कारण आजकाल विषातही इतकं विष नसतं जितकं विष लोक इतरांसाठी आपल्या मनात ठेवतात. लोकांसाठी तुम्ही जिथपर्यंत चांगले आहात तिथपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करता. त्यामुळे फक्त आपल्या आईवडिलांवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जो तुम्हाला सोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा विचार करत नाही. त्यांच्यापासून लांब राहिलेत बरं. जगण्यासाठी आधार असणं गरजेचं नाही. जर तुम्ही त्यांचे आहात
तो तुमच्यात असेल याचा विश्वास तुम्हाला असला पाहिजे. आयुष्यात कोणाबरोबर बोलण्यासाठी तरसू नका. तर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कदर असेल तर तो स्वतःहून बोलायला येईल. आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे. दुनियेसाठी देवाबरोबर देखील भांडते. जिथे जिथे मला तुमची गरज होती त्या क्षणी माझी साथ सोडण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. प्रेम ते नाही जे एका चुकीवरून साथ सोडून, प्रेम तर ते आहे जे तुमच्या 100 चुका सुधारणे तुमच्या बरोबर असेल. जो खर्च कमी करण्याचा विचार करतो त्यांनी कमवण्याची बुद्धी गमावलेली आहे. जे आम्हाला विसरले आहे आता त्याची आठवण काढणं देखील मला महत्त्वाचं वाटत नाही. एक तर राहण्यात आणि एक होण्यात खूप मोठा फरक आहे. नात्यांना वेळेच्या हालतीवर सोडणं महत्त्वाचं आहे. शेवटी वेळच सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं की त्यांना सोडायचं आहे. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथं लोक स्वतःच्या संकटावर कमी पण दुसऱ्यांच्या सुखावर जास्त जळतात. मी त्यांनाही जाताना पाहिलं आहे ज्यांनी आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं. प्रेमात एवढंच महत्त्वाचं असतं की एक गप्प बसला की दुसऱ्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. दुनियेतील सर्वात सर्वोत्तम माज पैसा आहे जो सर्वांची तोंड बंद करू शकतो. माझ्या या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. जर प्रिय श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामी आज तुम्हाला म्हणतात, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. डोकं शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवान होशील. तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख समृद्धी ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींनाच हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत. तुमच्या प्रयत्नांना कष्टांना आता मार्ग मिळणार आहे. तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, एकदा एक माणूस स्वामी समोर उभा होता. हताश होऊन डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो. म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही. प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव बाळा. तू खूप वाईट दिवस बघितले असशील. आता बघतही आहेस. तुझं कुणीच नाही. सर्वजण तुझा अपमान करत असतील. तुला प्रत्येक ठिकाणी नकारलं जात आहे. कुणीही तुझी साथ देत नाही. तरीही तू घाबरू नकोस. फक्त एक काम कर. तुझ्या स्वामींवर विश्वास ठेव. एक दिवस हा परमेश्वर तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणेल. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोहावर मात्र नक्की विजय मिळव. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस, ही तुझी इच्छा आहे. नतमस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत करा, म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत पण शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परिस्थितीशी असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. खरा खेळ सुरू होते. मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे. स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गावर वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहे, ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो. अहंकार आणि लोभ ही माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शनासाठी आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणं होय.
स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. श्री स्वामी समर्थ जय हे दिव्य नामाचे अर्धा तास एक जागेवर बसून मोकळ्या आवाजात स्मरण करावे. जास्त वेळ केले तर अधिक उत्तम. यामुळे स्वामी समर्थांची कृपा होऊन त्या व्यक्तीचे कल्याणच होते. कोरोना व्हायरस काय त्याचा बाप जरी आला तरी श्री स्वामींचे नामस्मरण जो नियमित अर्धा तास किंवा जास्त वेळ करील त्याला कसलीही त्रास घेणार नाही. आजकाल भक्ती न करणारे लोक म्हणतात की तुम्ही स्वामींची भक्ती करता तरी तुमच्यावर संकटे कशी काय येतात. तर बिंदास सांगायचे, भक्ती केल्याने गेल्या जन्मीचे भोग चुकत नाही. भोग हे भोगावून संपावेच लागतात. पण हो, भक्ती केल्याने आपल्या संकटाची तीव्रता नक्कीच कमी होते. कर्म चांगले करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. काय घ्यायचे ती काय नाही घ्यायचे त्यासाठी ते समर्थ आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ आपल्या सुखदुःखाच्या वेळी भक्कमपणे उभे राहतील. जशी ज्यास कोणी नाही त्या स्वामी समर्थ पाठीशी आहे. श्री क्षेत्र गाणगापूर निघून पादुकांना सांगून आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्यांचे कारण असे आहे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे करतात. दर्शन सांगून असेल तर कार्य करणारी परमेश्वराची शक्ती ही निर्गुण पादुका म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुका समर्थांनी आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःखे व अटळ संकटे निर्माण झाली आहेत. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दर्शनात नष्ट होते, परलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते. इथल्या देवस्थानाचे पुजारी सत्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वअनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपल्या संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करते. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटावरही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा का आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही. कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात. कारण येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधीच कल्पनाही केलेली नसते. कृपा श्री स्वामी समर्थांची. श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचा रूप मानण्यास येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे मनात स्वामी समर्थांची भक्ती करण्यास नवीन लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे. जीवन जगत असताना जीवनाचे सारे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे भक्तांच्या जीवनातील समस्या नष्ट करतात. समर्थांचे जीवनासाठी प्रेरणादायी ठरते. आचार विचार ही घरची आणखी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे घरच्या भिंती आहे. सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी आहे. गोड शब्द ही घरातील धनदौलत आहे. शांतता ही घराची लक्ष्मी आहे. आत्मविश्वास ही घरातील देवस्थान आहे. आणि दुराभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समय आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घरचा वैरी आहे. नम्रता ही घरची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घरचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते. नाम घेतले संकट येणार नाहीत, पैशांचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ नाम जपाने मिळेल. भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड
समाधान मिळवण्यासाठी आहे, तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानात अनुभव द्यावा. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नाही. अरे, तुझी नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोलून तर बघ. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो, मी त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. घमंड अहंकार आहे, त्याच ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही, त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही नाही. ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो, त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी विश्वास ठेवा. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवते असते, आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. मारून आपण दिवा विझू, पण अगरबत्ती नाही. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, असे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला हे विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. नाती नक्कीच जपावी, पण आपली किंमत नाही अशी जाणीव घेताच दूर घेण्याची तयारी पण असावी. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आयुष्याच्या आपल्या सुखाकरता इतरांना दुखावू नका. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटच पुरतं नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागवतात, बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वराला आपल्या लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसांची थेट घडून आणतो. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. दिलेली आठवू नका आणि घेतलेली कधी विसरू नका. आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.